काय झालं तिथे? काल जे काही घरामध्ये घडलं त्यामुळे वैदिक खूपच अपसेट आहे. मला असं वाटतं तू तिला पोकळगावला घेऊन जातो का आजीकडे? हा ग दीदी, तू काय डोक्यात पडलीस काय? शाळेत जायचं ना मला आता. शाळेत? कुठल्या शाळेत जायचं सकाळ सकाळ तुला? हा शाळा हे ती शाळा म्हणजे शाळा शाळा तेजाच्या लहानपणीची शाळा ग. आम्ही एकच शाळेत शिकलोय बर का, सेम शाळा. हा त्या शाळेमध्ये ना आज कार्यक्रम आहे. तिथे तेजाला चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. हा हा बरोबर बरोबर. चीफ गेस्ट. चीफ गेस्ट. हा अच्छा, म्हणून तू काल आजींकडे जायला टाळाटाळ करत होतास. मग तेज प्रताप हे सरळ सरळ सांगायचं होतंस ना मला. हा तेच सगळं चालू होतं डोक्यात. म्हणजे दोन दोन ठिकाणी मी कसा जाणार ना, तोच विचार चालू होता खरं तर. आणि मी सरांना शब्द देऊन बसलोय. आणि तुम्हाला माहिती आहे आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. हा तेच. नाही पण ऐकून खरंच खूप छान वाटलं. आपल्याच शाळेत असं चीफ गेस्ट म्हणून इन्व्हिटेशन मिळणं खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे. तू फोन विसरला होतास तुझा, तो द्यायला आले होते मी. हा तू गाडी घेऊन जाणार आहेस? गाडीनं म्हणजे गाडीनं जाणार की, चालत थोडी जाणार. हा चला येतो मी. मी येऊ सोबत? हा आय मीन तुमची लहानपणीची शाळा बघायला आवडेल मला. मी येऊ प्लीज? तुम्ही शाळेत? मग कपड्यांचं काय करायचं? कपडे? कपडे नाही, कापडे. कापडे सर ज्यांनी मला बोलवलंय ना चीफ गेस्ट म्हणून, त्यांचा मला फोन येतोय केव्हापासून. अरे बापरे किती मिस कॉल आहेत बघा. उशीर झालाय मला. आपण नंतर जाऊ. हा बरोबर आहे वैदेही, त्याला जाऊ दे अगं. म्हणजे चीफ गेस्ट असा उशिरा गेलेला बरं नाही दिसणार ना. मी तुला दाखवेल ना नंतर निवांत शाळा. तू जा तू. हा निघतो मी. हा नाही बरोबर आहे, तू उशीर होईल ना तुला. ठीक आहे. अरे माझी काही एवढी पण इच्छा नव्हती खरंच. आणि नाही न्यायचंय तुला तर इट्स ओके, खरंच काही हरकत नाही. तसं नाही, म्हणजे तुम्ही आता जाणार, साडी बदलणार, आवरणार, याच्यात वेळ जाणार ना. मी नाही साडी बदलणार आहे. मी रेडी आहे. केस पण सुकलेत माझे, फक्त टॉवेल काढायचा आहे. मी खरं सांगते, मला 5 मिनिटं पण नाही लागणार. मी अशीच आहे आणि अशी आहे. आव पण आले लगेच. जाऊ नको तू, तुम्ही आले, थांब ना अगं. स्वतःच्या शाळेत चीफ गेस्ट म्हणून इन्व्हिटेशन मिळणं म्हणजे कसलं भारी फिलिंग असेल ना. आणि आता शाळेत गेल्यावर आठवणीच्या ताज्या होतील तर वेगळ्याच. काय सॉलिड दिवस होते यार ते. तेच प्रताप, तुला शिक्षकांनी कधी कोमरा केलं होतं का रे? 100% केलं असणार. आता तू एवढी मस्ती करतो, मग तेव्हा तर किती करत असशील? मला सांग, आज कार्यक्रम आहे हे कळलं, पण नक्की काय निमित्ताने कार्यक्रम ठेवला हे नाही कळलं. म्हणजे काहीतरी स्पेशल असेल ना आज. हा तेच प्रताप, काय झालंय? मी तुझ्या सोबत आले हे आवडलं नाहीये का तुला? मी एवढंच असेल ना तर मी जाते, खरी जाते. अहो पण मी कुठं काय म्हणलंच नाहीये. तोच तर प्रॉब्लेम आहे. अरे मग मगाचपासून मी तुला काहीतरी विचारते, तू फक्त हा हो एवढंच म्हणतोयस. अरे थांब तेच प्रताप, थांब. काय झालं? अरे कुठे वळवतोस तू गाडी? आपल्याला त्या रस्त्याने जायचं होतं ना. हा रस्ता बाहेरच्या गावाला जातो, हायवेला. हा ते बोलण्याच्या नादात तुम्ही किती बोलताय, तुम्ही डिस्टर्ब होता ना मला बडबडत नुसती. थांबा जरा, शांत बसा जरा तुम्ही. एवढं कुठे बोलली मी?
चल लवकर चल, शाळेत जायचं उशीर होतो. चल. उशीर होतोय काय, उशीर झालाच आहे. तिकडे मैदानात माझी वाट बघत असणार, मी इथं. कल्पना, काल गुरुजी बोलून गेले होते ना की उद्यापासून प्रॅक्टिस करायची ते. आज काय झालं, दांडी मारली का काय? असं काही नाही हो, कदाचित त्यांची तब्येत बरी नसेल म्हणून आले नसतील ना. आणि तुम्ही जरा विचार करा, ते आहेत म्हणून आपण आज या मैदानावर आलो, नाही तर हे मैदान फक्त शाळेच्या खिडकीतून बघण्यापुरतच राहिलं होतं. मला काय वाटतं, गुरुजी कुठल्या तरी कामात अडकले असतील, पण ते नक्की येणार. मला नाही वाटत. काल बघितलं नाही का, सुगत सर कसे बोलले, टीम तयार करा, मुलींना सेमीफायनल पर्यंत घेऊन जा म्हणाले. आणि पवार गुरुजी कसे घाबरले का, नको नको करत होते काय ग. नाहीतर या भीतीने घराबाहेरच पडले नसतील. शेवटचं सांगते, गुरुजींबद्दल वाईट बोलायचं नाही. वाईट कोण बोलते का, जे खरं तेच सांगते. ते आज काही येत नाही. गुरुजी येणार म्हणजे येणार, नाही येणार येणार, नाही येणार येणार, नाही येणार येणार. येडछाप. लक्ष्मी कुठे आहे? कल्पे कुठे आहे तुमचं नवीन मास्तर? का बसले सुखात में सरांची भाजी निवडत? अगं ते अजून आले नाहीयेत, येतच असतील, म्हणजे रोज वेळेतच असतात. आज काय माहिती कसं उशीर झाला. आम्हाला रोज म्हणतात वेळेत यायचं, हे करायचं ते करायचं. काय ग ते मास्टर जरा डीम आहेत काय? हे लक्ष्मी, मास्तर काय गुरुजी म्हण. आम्ही सगळ्या जणी त्यांना गुरुजीच म्हणतो. काय ग? हो गुरुजी. गुरुजी म्हणाल ते काय पुजारी आहेत की कीर्तनकार आहेत? चल ठीक आहे, गुरुजी तर गुरुजी. आता पटकन टीम पाडा आणि प्रॅक्टिस सुरू करा. एवढी काय घाई आहे तुला, गुरुजींना येऊ दे. ए कल्पे, आपल्याला कोणत्याही गुरुजी बिरुजीची गरज नाही. आपला गेमच आपल्याला मास्टर बनवतो. आता पटकन ग्रुप पाडायचे आणि प्रॅक्टिस सुरू करायची, समजलं ना? तर तुम्ही आहे आणि मी आहे. चला ए चल. रायडर का झालंय, एवढी स्लो का गाडी चालवतोस तू? आपल्याला ऑलरेडी उशीर झालाय, लवकर शाळेत पोहोचायचंय आणि एरवी तू सुसट असतोस. आज काय झालं? ते रस्त्यावरून चालतात ना माणसं, ते लवकर पोहोचतील आपल्यापेक्षा. हा माहितीये, असाही उशीर झालाच आहे. आता 5 मिनिटासाठी कशाला पळवा ना. आणि हे काय, चाललोच आहे मी. आता आणि कोणाचा फोन आला? हा बोला शिंगे मॅडम, बोला. हा तेज सर, ते शाळेचा कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणलं. काय काय सांगताय, कार्यक्रम कॅन्सल? हा काय म्हणालात सर, गेले? असं कसं गेले? अच्छा, तुम्ही पण ना शिंगे मॅडम आहेत तसेच आहेत, काहीच बदल नाही झाला तुमच्यात. आवाज तर सांगा की, मला वाटलं खरंच सर गेले काय. ठीक आहे हरकत नाही. आज नाही तर आपण पुढच्या वेळी करूच की. हा तुम्ही सांगा मला. हा खरं नाही तेज तुझं. काय म्हणाल? बास झाली ऍक्टिंग. आता तुम्हीच तयार केलंय म्हणल्यावर तेवढं होणारच की. हा चला ठेवतो, आता घोळ होईल नाही तर, म्हणजे पुढच्या कामात घोळ नको असं. ठेवतो हा शिंगे मॅडम. हा ठेवतो.
अवघड आहे. काय झालं? काय झालं ते शिक्षण अधिकारी आहेत ना त्यांनी अचानक मीटिंग लावली म्हणे आणि म्हणून मुख्याध्यापक जे आहेत कापडे सर त्यांना बोलवलं अर्जंट म्हणून कॅन्सल झाला कार्यक्रम. काय यार, खरंच कॅन्सल झाला? खरंच म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी खोटं बोलतोय? हा फोन लावून देऊ का शिंगे मॅडम ना अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. तू खूप एक्साइटेड होतास ना या सगळ्याला घेऊन, म्हणून म्हटलं मी. बाकी चला आता घरला सोडतो तुम्हाला. ऐक ना तेजप्रताप, तू काय करतोयस यानंतर? म्हणजे तुझा काय प्लॅन आहे आज दिवसभराचा? प्लॅन हे पहिलं तुम्हाला घरी सोडणार, मग माझी 1-2 महत्वाची कामं रखडली ती करणार आणि मग घरी येणार. हा ऐक ना, मी काय म्हणत होते, म्हणजे बघ तुला पटत असेल तर बरेच दिवस झाले आपण कुठेच गेलो नाही आहोत ना, असं बाहेर गेलो नाही आहोत. तर आज आणायचा वेळ मिळालाच आहे, कुठेतरी जाऊया का? काहीतरी खाल्लं प्यायला असतं, थोडा टाइमपास केला असता. म्हणजे मला पण थोडासा चेंज हवाय. आणि आपण इथे आलो ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की पुढे चौकात ना साधना मिसळ आहे. तिकडे प्रियाने सांगितलं होतं की खूप अप्रतिम मिसळ मिळते. तू गेलास कधी? नाही. अरे मग बेस्ट आहे. आणि तिकडे बाहेर फिरायला पण खूप काही गोष्टी आहेत, छोट्या मोठ्या गोष्टी आहेत करायला. ते सगळं करू शकतो आपण. काय म्हणतो, जाऊया? आता तिकडे माझी जायची तर खूप इच्छा आहे, पण शाळेत जाणं पण तेवढंच महत्वाचं आहे. ओ मिस्टर मक्तेदार, काय झालं? एवढं कशाला शांत झालास? नाही खरं तर गेलो असतो, पण महत्वाची कामं रखडलीत ना, ते सोडून कसं जाणार? माई चिडतील. आपण जाऊ ना नंतर कधी ते जाऊ. नाही यायचंय तुला? म्हणजे तू नाही येणार आहेस? तेजप्रताप, आधी तू किती छान वागायचास माझ्यासोबत. माझ्यासाठी काहीही करायला तयार होतास. तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, ऑलवेज. आता काय झालं? मध्ये तर एवढी चिडचिड करत होतास, नंतर शांत झालास तरी असं वागतोस. आपली दोस्ती विसरलास ना तू? आता एकट्या मुलीला तू असं एकटं सोडणार आहेस ना? तू जा, तुझी कामं कर, मी जाते माझी एकटी. बाय. अहो ऐका की, ऐका माझं तुम्ही. मी काय म्हणतो माहितीये काय, आपण जाऊ. ऐका 1 मिनिट. वैरी, अहो थांबा. नमस्ते मॅम. ऑर्डर? मला ना एक भाकरी आणि मिसळ. एक भाकरी आणि मिसळ. पाणी पाणी बॉटल. बोला सर. 2 भाकरी मिसळ आणि 1 भजी प्लेट आणि 1 जिलेबी प्लेट द्या. तुला काम होतं ना, तू का आलायस माझ्या मागे मागे? का आलोय म्हणजे? मुलीला एकटं कसं सोडायचं? आणि काय झालं तरी आपली दोस्ती आहे ना, आणि आपला उसूल आहे. दोस्तीसाठी वाटेल ते. तुझी बडबड ऐकण्यापेक्षा ना मी दुसऱ्या टेबलवर जाऊन बसते. मग मी पण येणार दुसऱ्या टेबलवर. मग मी तिसऱ्या टेबलवर जाईन. मग मी पण काय तुम्ही पण लहान मुलीवानी बांधताय. हा पण काही म्हणा, MBS भारी येतला. लई वर्षाने आलो, पण लहानपणी यायचो मी आणि प्रिया दिदी. तू म्हणालास तू इकडे कधीच आला नाहीयेस. मी कधी म्हणालो? अरे गाडीत मी विचारलं ना तुला, तू म्हणालास नाही. ते काय झालं, तुम्ही जे रेस्टॉरंट म्हणत होता ना, ते हे मला माहित नव्हतं. म्हणजे झालं काय माहितीये का? आलं नाही का अजून? हा आलं आलं. हा द्या.
थांबा थांबा, काय करताय तुम्ही? थांबा, हे असं खायचं नसतंय. थांबा, हे असं पहिलं हा रस्सा घ्यायचा असतोय. हा रस्सा असा टाकायचा याच्यावर. अरे तिखट नाही, हळू. तिकड म्हणजे अहो काय तुम्ही पण, अहो मिसळ अशीच खायची असते एकदम झणझणीत. हा मग बस बस बस. घ्या. हा, एक मिनिट थांबा. हे असा लिंबू घ्यायचा आणि असा वरण त्याच्यावर पिळायचा आणि हा कांदा घ्यायचा असं वरण आणि टाकायचा हळूहळू एवढा असा आणि हे असं मिक्स करून घ्यायचं, एक जीव करून घ्यायचं. आता खाऊन बघा. हा हा हा, पवन वारी ना. तू का हा हा, खातो खातो. तू तिखट खात नाहीस? हा, काय बोलताय तुम्ही? तिकटच खात असतो मी, लय आवडतं मला तिकट. हा मग मग एवढ्याशा रस्त्याने का म्हणणार आहे? चव येण्यासाठी हे असं. काय करताय तुम्ही भाऊ? नाही बस, मी लागेल तेवढं घेतो मी. अहो, काय करताय? हा, बस. अहो, काय केले तुम्ही? मग ह्यावर असं लिंबू पिळलं आणि हा कांदा. मी खा. हा, द्या का तुम्ही खा. हा, आवडतं मला तिकट एकदम. हा. ओके. एक नंबर. मिसळ म्हणजे काय कमालच. हं. ओके ओके. रस्ता देऊ का अजून? हा, नको नको. हा, हे एवढं खातो मी. हं. हे घे. ते मिरची लागली ना म्हणून थोडस हे झालं, बाकी ओके. हा, अजून थोडीशी घेऊ काय जिलेबी? घे. खोटारडा, मिरची लागली म्हणे. श्रद्धेपासून तिखट लागतंय आणि मग अशी काय म्हणालास? मिसळ खावी तर कशी झणझणीत. ते मिरची लागली म्हणून, नाहीतर हा आवडते मला तसं तिखट. लिंबू पिळ आता त्यावर. अजून थोडस पिळतो. हा. मिक्स कर, मिक्स. ओके का? आता ओके. हा, थँक्यू. हे पिऊन बघा, भारी एकदम. भारी आहे ना? कमाल रे. अहो एक मिनिट थांबा, एक मिनिट. तसंच थांबा. एक फोटो घ्या द्या मला. एक फोटो घेतो, एक आठवण म्हणून ठेवायला बरं पडेल ना. हा. बस बस बस. वारी आलाय फोटो. बघू. बघायचं काय? हा. वारी एकदम. काय करतोस तू? डिलीट कर फोटो. डिलीट डिलीट नाही होणार हा, आधीच सांगतो. हा, तुम्ही परवा माझा काढला शेण लागलं नाकाल तवा. हा, ते चालतं का? हे नाही चालत का? हा, ते वेगळं होतं, हे वेगळं. तू आधी डिलीट कर. अजिबात काही नाही, डिलीट नाही होणार. आणि काय काय म्हणलं होतं मागच्या वेळेला तुम्ही? माझा फोटो फ्रेम करून लावणार घरात.
आता हा तुमचा फोटो आहे की नाही रमावतीत होल्डिंग लावणार मोठं एकदम आणि खाली लिहिणार मिशीवाल्या वहिनी साहेब भारी एकदम. तेच प्रताप मी ओरडे ना, मी सगळ्याच समोर ओरडेन. मला धमकी देत आहे वरडा वरडा किती जोरात ओरडा ते ओरडा. हा फोटो डिलीट नाही होणार वरडा. तू थांब. एक्सक्यूज मी. करतो डिलीट करतो. सॉरी मी करतो डिलीट. मला घाबरत आहे वय गमजा घेत आहे माझी. अहो काय करता तुम्ही? एक मिनिट इकडे द्या इकडे द्या इकडे द्या. हा मी बी बिल पे करणार आहे. हा थांबा. हा चालते 526. एक मिनिट एक मिनिट कळले काय नेटवर्क इश्यू आहे का इकडं? नेटवर्कचा इफे. अरे हे देवा हे बँक सर्व्हर डाऊन दाखवते. एक मिनिट होईल होईल काही प्रॉब्लेम नाही आहे. दुसऱ्या याच्यातनं करतो मी. बघू. काय करताय तुम्ही? हा काय करताय तुम्ही? अहो थांबा. अहो तुम्ही कशाला देते पैसे? अहो मी ATM मधून घेऊन येतो ना पैसे. थांबा. अरे ठीक आहे तेज प्रताप, एवढं काय काय. हे काय बरोबर केलं नाही तुम्ही? हा एक मिनिट तुमच्याकडे पैसे कुठून आले? कुठून म्हणजे? सेव्हिंग्ज आहेत माझे. म्हणजे मी कॉलेजमध्ये शिकत असताना पार्ट टाइम जॉब करत होते किंवा त्यानंतर बँकेत जॉब करत होते, त्यातले पैसे मी सेव्ह केले. हा ठीक आहे. आता दिले तेवढं ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा हे तुम्ही जे पैसे दिलेत ना ते मी सगळे तुम्हाला परत करेन आणि ते सुद्धा स्वकष्टाचे पैसे. कळलं काय? एकदा शब्द दिला की दिला. आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर असतो. आधीच सांगतो सगळे पैसे परत करणार आणि मी लिहूनच ठेवतो ना म्हणजे विसरायला नको. थांबा माझी डायरी आहेच की. डायरीमध्ये लिहून ठेवतो तुम्ही दिलेले पैसे. झाले आत्ताचे 525 रुपये. हा 500. अहो थांबा. अहो कुठे जात आहे? अहो थांबा म्हणतोय ना. अहो थांबा. अहो थांबा. हो वैदे अहो थांबा एकदाच पुढे चाललं. चला जायचं ना घरी. हा चला. घरी? तुला घरी जायचं तुझा? मी अजून फिरणार आहे. अजून फिरणं? अहो कशाला उन्हाचा फिरताय? आता मिसळ खायला आलो होतं ना पोटभर खाल्लं की तुम्ही. झालं आता मी तुम्हाला घरी सोडतो आणि मी जातो माझ्या कामाला. चला. तुला कोणी अडवलं? तुझ्या कामाला जायचंय तुझा. तसंही तुला माझ्यासोबत यायचं नव्हतं ना, मग आता मी एकटी फिरणार. अहो कशाला आता? अहो ऐका ना माझं. अहो का तुम्ही तो फोन काय मला जगू देणार नाही. या काय फिरायचं म्हणताय आता मध्ये काय करायचं? अहो ऐका. दादा एक चुलीवरचं आईस्क्रीम. 2 चुलीवरची आईस्क्रीम. तुला काम होतं ना, मग जा ना तुझ्या कामाला. नाही खरं तर आहे मला काम. मी नंतर जाणार आहे. पहिलं म्हणलं ते चुलीवरचं आईस्क्रीम खाऊ. बरेच दिवस झाले खाल्ले नाही मी म्हणून. चुलीवरचं आईस्क्रीम म्हणजे गरम आईस्क्रीम असेल ना? म्हणजे वाफा निघत असतील. फुंकर मारून खावं लागेल ना आईस्क्रीम. तसं नसतं ते तेज प्रताप. ते चुलीवरती दूध आटवतात आणि त्याचं आईस्क्रीम करतात. माहिती मी बघत होतो चेक करत होतो. तुम्हाला माहिती आहे का नाही ते? तू दादा झाला का? ठीक आहे. किती झाले? नमना बाप मी पैसे देणार आहे त्यामुळे तुम्ही काय करू नका. थांबा. एक मिनिट. झालं चल हे बँकचं सर्व्हरचं. किती झाले? 100. अरे काय झालं या बँक सर्व्हरला? काय कळत नाही. अरे ते काय झालं काय कळत नाही आज. म्हणजे काय झाले आज अचानक असं कधी होत नाही. ठीक आहे. आता द्या तुम्ही पैसे. मी नंतर देणार आहे ना तुम्हाला सगळं. मी डायरेक्ट लिहून ठेवतोय. एक मिनिट. अहो थांबा. वैदे कुठं गेले या? वैदे इथं बसलेत वय. मी
सॉरी. मगाशी तुम्ही मला बोलवत होता आणि मी नकार दिला यायला ते. सॉरी. दोस्तीसाठी. दोस्तीसाठी हा. वेड्या मना सांग ना खुणावती का खुणा माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे. वेड्या मना सांग ना भावे खोळे का पुन्हा तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे. धुक्यात जसे चांदणे मुक्याने तसे बोलणे हो सुटतील केव्हा उखाणे ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा ना त्याला काही नाव नसावे तुही रे माझा मितवा ना त्याचे काही बंधन व्हावे तुही रे माझा मितवा. तुही रे माझा मितवा. झुला भावनांचा उंच उंच न्यावा स्वतःशी जपावा तरी तोल जावा. सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे भिजल्यावरी प्यास का रे मागे फितुर मन बावरे आतुर क्षण सावरे हो स्वप्नाप्रमाणे पण खरे. तेजप्रताप तेजप्रताप तू काय चाललंय काय करतोस तू नक्की? सगळं बघताय. उठ उठ ही तर तुम्ही सगळं बघताय.